नावाचा एक ऑडिशन स्टुडिओ, जिथं लहान मुलांचं वेब सिरीजमध्ये काम मिळवण्यासाठी ऑडिशन घेतलं जात होतं। मुलांचे पालक स्टुडिओ बाहेरच बसले होते। यातच दुपारी एक व्हिडिओ जारी होतो जो सर्वांचं लक्ष वेधून घेतो, ज्यात एक व्यक्ती आपण काही मुलांना ओलीस ठेवल्याचं सांगतो, त्याचे काही मुद्दे मांडतो आणि मुलांचं बरं वाईट करण्याची धमकी देतो। ती मुलं कोणती? तर तीच जी या स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी आली होती। पालक बिथरतात, लगेच पोलिसांना पाचारण केलं जातं। पवई पोलीस घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोहोचतात। लागलीच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि शीघ्र कृती दलही पोहोचतं आणि सुरू होतं थरारक पोलीस नाट्य। पवई सारख्या पॉश परिसरात घडलेले हे अपहरण नाट्य आणि नंतर मुलांची झालेली सुखरूप सुटका, कसं आणि काय काय घडलं सगळं जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पवईच्या रा नावाच्या स्टुडिओमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून लहान मुलांचं ऑडिशन सुरू होतं। कशासाठी? तर वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्यासाठी। ऑडिशन कोण घेत होतं? तर रोहित आर्य नावाचा एक व्यक्ती। या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानुसार दररोज सकाळी 10 वाजताच्या सुमारास ऑडिशन सुरू व्हायची आणि दुपारी लंच टाइममध्ये मुलं बाहेर यायची। पण गुरुवारी दुपारी मुलं काही लंच टाइमसाठी बाहेर आलीच नाहीत, त्यामुळे पालकांची काळजी वाढली। त्यात रोहित आर्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होतो, ज्यात तो मुलांना चक्क ओलीस ठेवल्याचं म्हणतो। तो व्हिडिओ पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकते। त्यात त्यानं नेमकं काय म्हटलं होतं तो व्हिडिओ एकदा पाहूयात। मैं रोहित आर्य। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तातडीनं पवई पोलिसांना याची कल्पना दिली जाते। पोलीसही घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं स्टुडिओ बाहेर पोहोचतात। अग्निशमन दल, रुग्णवाहिका देखील बोलवली जाते। आत नेमके किती जण अडकले आहेत याची संपूर्ण माहिती घेतली जाते। आरोपीनं एकूण 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं। पोलीस त्यानंतर स्टुडिओमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात, पण ओलीस ठेवलेल्या मुलांना कोणताही धोका पोहोचू नये यासाठी काळजी घेण्याचं आव्हान हे पोलिसांसमोर होतं। एका बाजूला पोलीस आरोपीसोबत बोलणी सुरू करतात, तर दुसरीकडे मुलांची सुरक्षा सांभाळून आत शिरण्याचा पोलीस प्रयत्न सुरू करतात। स्टुडिओचं दार बंद करून ठेवण्यात आल्यामुळे पोलीस मग बाथरूमच्या खिडकीतून आत शिरण्याचं ठरवतात। जवळपास 1 ते 1.5 तास हा सगळा प्रकार सुरू होता। बाथरूममधून आत शिरण्यास पोलिसांना अखेर यश आलं। पोलीस आत आल्याचं पाहून आरोपी बिथरतो आणि झटापट होते, पण यात पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात यश येतं। सुदैवानं एकाही मुलाला दुखापत होत नाही। सर्व 17 मुलांना सुखरूप बाहेर काढलं गेलंय। सर्वांना एका स्कूल बसमधून रवाना करण्यात आलंय। सर्व मुलं 14 ते 15 वयोगटातील असल्यानं घडलेल्या घटनेमुळे घाबरली आहेत, पण पालक सोबत असल्यानं आता परिस्थिती नियंत्रणात आहे। त्यासोबतच एक पालक आणि ज्येष्ठ नागरिकालाही ओलीस ठेवलं गेलं होतं अशी माहिती समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीकडे एक एअरगन सापडली आहे। सोबत स्टुडिओमध्ये काही केमिकल्सही आढळली आहेत। आरोपी रोहित आर्य हा मूळचा पुण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यानं नेमकं असं का केलं याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। मुंबईत पवई सारख्या ठिकाणी भर दिवसा असं हे ओलीस नाट्य घडल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जाते आणि पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झालाय।
पवई पोलिसांनी वेळीच घटनेचं गांभीर्य ओळखून दाखवलेली समयसूचकता आणि याचं कौतुकही केलं जातंय। पालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पोलिसांचे आभार मानलेत।